माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझं देवघर या आपल्या चॅनलमध्ये स्वामीमय स्वागत आहे। येत्या रविवारी म्हणजे दिनांक 15 ऑक्टोबर 2023 ला घटस्थापना आहे। घटस्थापना म्हणजे शारदीय नवरात्राला सुरुवात होणार आहे आणि 9 दिवसापर्यंत हे शारदीय नवरात्र असणार आहे। तर या नवरात्रीमध्ये आपल्याला नवरात्री सुरू होण्याच्या आधी म्हणजे घटस्थापनेच्या आधी आपल्याला आपल्या कुलदेवतेची अतिशय प्रिय अशी एक वस्तू आपल्या घरी आणायची आहे। बघा, कुलदेवी ही सर्वांच्याच देवघरामध्ये कुलदेवतेचा टाक असायला पाहिजे। तुम्हाला जर तुमची कुलदेवी कोणती आहे हे माहीत नसेल तर घरच्या घरी कुलदेवी कशी ओळखावी याचा व्हिडिओ याआधीच मी तुमच्यासोबत शेअर केला आहे। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। नाहीतर मग जवळपासच्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये जाऊन तिथे तुम्ही विचारपूस करू शकता की तुमची कुलदेवी कोणती आहे। बघा, महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठं आहेत। माहूरची रेणुका माता, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी माता आणि वणीची सप्तशृंगी देवी या 3.5 शक्तिपीठापैकीच एक आपली कुलदेवी असते। कुणी म्हणतं की आमच्या कुलदेवता आस्त्र आहेत, कुणी म्हणतं की आमच्या शेतामध्ये आहेत ते देव आहेत। तसं काहीच नाही। आपली जी मूळ कुलदेवता आहे, जी आपली आई आहे, बघा, भगवान शंकर आणि माता पार्वती हे आपले आई वडील आहेत। म्हणून महाराष्ट्रामध्ये जेवढे 3.5 शक्तिपीठ आहेत हे माता पार्वतीचेच स्वरूप आहेत। तर यापैकीच एक आपली कुलदेवी आणि जेजुरीचे खंडोबा आपलं दैवत आहे। हे जे आई वडील आहेत यांची सेवा प्रत्येकाच्याच घरामध्ये दररोज व्हायला पाहिजे। कुलदेवी आणि कुलदेवताची सेवा जर दररोज आपल्या घरामध्ये जर झाली तर आपल्या घरामध्ये सगळ्या प्रकारचं ऐश्वर्य, सुख, समृद्धी, आरोग्य नांदते। घरामधली जी मुलं बाळ आहेत ती चांगल्या मार्गावर राहतात, त्यांचं शिक्षण, त्यांचे विवाह अगदी चांगल्या पद्धतीने आणि निर्विघ्नपणे पार पडतात। कुलदेवतेची सेवा दररोज आपल्या घरी झाल्यामुळे आपल्याला शारीरिक, मानसिक किंवा सांसारिक समस्या उद्भवत नाहीत। घरामध्ये दैन्य, दुःख, दारिद्र्य या सगळ्या गोष्टी अजिबातही राहत नाहीत। त्यामुळे कुलदेवतेची सेवा आपल्याला दररोज आपल्या घरामध्ये करायची असते। तर तुम्हाला कुलदेवता माहीत नसेल तर तुम्ही केंद्रामध्ये जाऊन विचारपूस करून तुमच्या कुलदेवतेचा टाक तुमच्या देवघरामध्ये स्थापन करायलाच पाहिजे। आणि आता घटस्थापनेच्या आधी आपल्याला आपल्या कुलदेवतेची एक अतिशय प्रिय अशी वस्तू आपल्या घरी आणायची आहे। बघा, आता सध्या पितृपक्ष सुरू असल्यामुळे ही वस्तू आपण आपल्या घरी आणू शकत नाही। पितृपक्षामध्ये कुठलेच देवपूजेच्या वस्तू किंवा सामान आपल्या घरी आणायचं नाही आहे। तर मग आता ही वस्तू कधी आणायची? तर ही वस्तू तुम्ही दिनांक 15 ऑक्टोबर वार रविवारला तुमच्या घरी आणू शकता। जर समजा काही कारणामुळे तुम्ही जर आता ही वस्तू आणू शकत नसाल तर नवरात्रीमध्ये कधीही तुम्ही ही वस्तू आणा, नाहीतर मग नवरात्री संपल्यानंतर कधीही तुम्ही ही वस्तू आणू शकता। पण आपली कुलदेवता जेव्हा घटस्थापना आपण तिची करत आहोत त्यावेळेस जर आपण ही वस्तू कुलदेवतेला अर्पण केली तर त्याचे प्रचंड असे अनुभव आपल्याला येतात। कुलदेवत जी आहे ती स्वतः अखंड सौभाग्यवती आहे। आपली जगतजननी जी आहे ती स्वतः अखंड सौभाग्यवती आहे आणि आपल्याला अखंड सौभाग्य प्रदान करणारी आहे। तर त्या अखंड सौभाग्य प्रदान करणाऱ्या त्या आईला आपल्याला अखंड सौभाग्याचं जे प्रतीक असतं ते आपल्याला अर्पण करायचं आहे। बघा, आता कुठल्याही सुवासिन स्त्रियाला सगळ्यात जास्त काय प्रिय आहे? तर सगळ्यात जास्त तिचं प्रिय असते ते म्हणजे मंगळसूत्र। तिच्या गळ्यातील मंगळसूत्र ती कधीही स्वतः जिवंत असताना किंवा तिचा पती गेल्याशिवाय ती कधीच काढत नाही। तिच्या गळ्यामध्ये नेहमीही काळ्या मण्यामध्ये ते मंगळसूत्र ओवलेलं असतेच। बघा, मंगळसूत्र हे सोन्याचंच असायला पाहिजे। सोन्याचं मंगळसूत्र गळ्यामध्ये घातल्यामुळे आपल्या शरीरातील रक्त पातळ राहण्यास मदत होते। म्हणून बघा, पुरुषाच्या तुलनेत स्त्रियांना खूप कमी प्रमाणात हार्ट अटॅक येत असतो, कारण त्यांच्या गळ्यामध्ये सोन्याचं मंगळसूत्र असते। मग आपण जेव्हा सोन्याचं मंगळसूत्र घालू, आपापल्या परिस्थितीप्रमाणे ते असते। जसं की कुणाचं 1 ग्रॅमचं, कुणाचं 2 ग्रॅमचं किंवा कुणाचं 1 किंवा 2 तोळ्याचं सुद्धा असू शकते। आपल्या परिस्थितीप्रमाणे आपल्याला जसं शक्य होईल तसं पण सोन्याचंच मंगळसूत्र आपल्याला आपल्या गळ्यामध्ये घालायचं आहे। आणि आपल्या कुलदेवतेसाठी सुद्धा आपल्याला सोन्याचंच मंगळसूत्र आणायचं आहे। घटस्थापना होण्याआधी आपण जर आपल्या कुलदेवतेसाठी ही मंगळसूत्र जर घरी आणून घटस्थापना झाल्यानंतर कुलदेवीला जर अर्पण केलं तर त्याचे खूप प्रचंड आणि चांगले असे अनुभव आपल्याला नक्कीच येतात। बघा, अगदी सोनाराच्या दुकानामध्ये जाऊन तुम्ही तिथे देवीसाठी मंगळसूत्र मागा। अगदी छोटे छोटे मंगळसूत्र त्यांनी केलेले असतात, खूप जास्त महाग सुद्धा हे मंगळसूत्र होत नाहीत। मंगळसूत्राच्या 2 वाट्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्याच्या अवतीभोवती 2-2 मणी आणि याची काळ्या मण्यामध्ये आपल्याला पोत ओवायची आहे आणि ती आपल्या कुलदेवीला अर्पण करायची आहे।
त्याच्यानंतर अखंड सौभाग्याची दुसरी निशाणी म्हणजे पायातील जोडवे. आता जोडवे सुद्धा चांदीचेच असले पाहिजेत, कारण चांदी हा थंड धातू आहे आणि पायामध्ये हा थंड धातू असल्यामुळे आपण तो पायामध्ये घालत असतो. तर देवीला सुद्धा आपल्याला चांदीचे जोडवे अर्पण करायचे आहेत. आता ते सुद्धा सोन्याच्या दुकानामध्ये अगदी छोटे छोटे असे चांदीचे जोडवे तिथे तयार केलेले असतात, नाही तर मग तुम्ही त्यांना तयार करून मागू शकता. तर घटस्थापना होण्याच्या आधी आपल्या कुलदेवतेला सोन्याचं मंगळसूत्र आणि चांदीची जोडवी अर्पण करायची आहेत. आणि काचेच्या बांगड्या, देवघरामध्ये सुद्धा जेव्हा आपण कुलदेवतेचा टाक ठेवत असतो तेव्हा रोज कुलदेवतेच्या टाकाला सोन्याचं मंगळसूत्र, चांदीची जोडवी आणि टाकाच्या दोन्ही आजूबाजूला काचेच्या हिरव्या रंगाच्या बांगड्या आपल्याला ठेवायच्याच आहेत. कारण हे जे आहेत हे अखंड सौभाग्याचे अलंकार आहेत आणि हे सौभाग्याचे अलंकार जर आपण आपल्या आईला, आपल्या कुलदेवतेला अर्पण केले तर कुलदेवता सुद्धा तुम्हाला नक्कीच अखंड सौभाग्य देईल. तुमच्या घरामध्ये सगळ्या प्रकारची सुख ऐश्वर्य नांदतील. कुलदेवतेची आवडती वस्तू कुलदेवतेला आपल्याला आवर्जून अर्पण करायचीच आहे. कुठलीही सुवासित स्त्री बिना मंगळसूत्राची राहत नाही. मग आपल्या कुलदेवतेचा टाक बिना मंगळसूत्राचा का ठेवायचा? तर त्यासाठी सर्वांना हात जोडून विनंती आहे, आपल्याला जसं शक्य होईल तसं अगदी छोटी छोटी का होईना पण सोन्याची मंगळसूत्र आपल्याला घटस्थापनेच्या आधी आणून आपल्या कुलदेवतेला अर्पण करायची आहे. तुम्ही ह्या ज्या आहेत ना, ही वस्तू नक्की कुलदेवतेला आणून बघा, तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. जे केंद्रात नेहमी जाणारे सेवेकरी आहेत ना, त्यांच्या देवघरातील कुलदेवतेच्या टाकाला त्यांनी सोन्याचं मंगळसूत्र, चांदीची जोडवी करून घेतली आहेत खूप दिवसाची. पण जे कोणी नेहमी केंद्रामध्ये जात नाही त्यांना याबद्दल माहिती नाही आहे. तर तुम्हाला सर्वांना मी सांगते, आपल्या कुलदेवतेसाठी ही तिची अतिशय प्रिय अशी वस्तू आपल्या सर्वांना आणायची आहे आणि आईला अर्पण करायची आहे. आणि तुम्ही याचा नक्कीच अनुभव घ्याल की तुम्हाला खूपच मस्त असे अनुभव याचे आल्याशिवाय राहणार नाही. तर झालेली सेवा श्री स्वामी समर्थ चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.